श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 75वा दशम स्कंध उत्तरार्ध भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव देवकीच्या ठिकाणी प्रादुर्भावापासून त्यांच्या गोकुळातील बाललीलांपासून दशम स्कंधाचा पूर्वार्ध सुरू होतो आणि कंसोद्धार आणि अक्रूराचे हस्तिनापूरला जाऊन स्थितीची माहिती जाणून घेऊन कृष्णांना ती निवेदन करणे येतपर्यंत संपतो. पुढे दशमस्कंधाचा उत्तरार्थ 50व्या अध्यायापासून 90व्या अध्यायापर्यंत कृष्णचरित्राच्या अनुषंगाने आला आहे. भागवत हे भक्तिशास्त्र आहे. भक्ती करण्यासाठी जीवाला माणसाला आधी भक्ती कुणाची करावी, का करावी, कशी करावी याची माहिती आवश्यक आहे. मनोभूमी सर्व अज्ञान, विकल्प, प्रक्षेप विक्षेप यांनी मुक्त पाहिजे, तरच तिथे भक्तीचे बीजारोपण होईल आणि नित्योपासनेने ते तरारेल. मगच त्याला कीर्ती सुगंधाची फुले येतील. फळ तर निश्चित मोक्षाचेच लागेल. म्हणूनच परीक्षितीला श्री शुकदेव या टप्प्याने पुढे नेत आहेत. सृष्टोपततीचे ज्ञान, सूर्यवंशाची कर्तव्यनिष्ठा, चंद्रवंशाचे सर्वसमावेशकत्व सांगून भगवंताच्या सर्वव्यापकत्वाचे, सर्वसंचारित्वाचे दर्शन घडवून त्यांची भक्ती दृढ करायची आहे. एकदा श्रीकृष्णचरण लीन झाल्यावर जीवाचे कल्याणच होणार. मर्मगृही गुणग्राही शिष्य आणि सर्वज्ञ गुरु शुकाचार्यसारखा असल्यावर माणसाला मुक्त होण्यासाठी एक क्षणही पुरे आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, अरे तुला 7 दिवस आहेत. भगवंताच्या कृपापात्राला एक क्षणच लागतो. भागवतासारखे महापुराण 7 दिवसांचा ज्ञानयज्ञ हे तर आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी आहे. सांप्रत जीवन जगण्यात निर्माण झालेली व्यवधाने, प्रापंचिक बंधने, परिस्थितीने किंवा कलिप्रवाहाने निर्माण झालेली वैचारिक पातळीची अधस्तरता अशा अनेक घटकांमुळे भगवंताच्या भक्तिविषयीची माणसाची धारणाशक्ती क्षीण झाली आहे, कुठे तर ती नष्टच झाली आहे. अशावेळी भागवतासारख्या महापुराणाचे सप्ताह नव्हे तर नित्यप्रती वाचन मनन चिंतन व्हायला पाहिजे. असो.